महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. महामार्ग 53 वर बोलेरो पलटी. ॲक्सेल बोल्ट तुटल्याने 8 मजूर जखमी. महामार्ग क्रमांक 53 वर पानबारा सरई नदीच्या पुलाजवळ बोलेरो वाहन पलटी होऊन भीषण अपघात घडला. या अपघातात निजामपूर जामदा तालुका साक्री येथील सुमारे 8 मजूर जखमी झाले असून ते सर्वजण बडोद्याकडे कामानिमित्त प्रवास करत होते. अपघातग्रस्तांमध्ये महिला, वृद्ध तसेच लहान बालकांचा देखील समावेश आहे. बोलेरो क्रमांक MH06 BE 3640 या वाहनाचा ॲक्सेल बोल्ट तुटल्याने चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन अचानक पलटी झाले, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेत सर्व जखमींना मुका मार लागला असून काहींना किरकोळ दुखापती झाल्या आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केले. जखमींना महामार्गावरील रुग्णवाहिकेद्वारे तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी तात्काळ परिस्थिती नियंत्रणात आणत वाहतूक सुरळीत केली. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. तालुक्यातील पानबारा गावाजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 53 वर सराई नदीजवळ बोलेरो गाडीचा भीषण अपघात झाला. ते निजामपूर जामदाहून बडोदाकडे मजूर 8 घेऊन जात होती. त्याचा भीषण अपघात झालेला आहे. पानबारा गावाचे जे लोक होते ते लवकरात लवकर गाडीजवळ आले. त्यांनी खूप मदत केली. त्याच्यात महिला होते, लहान बाळ होते, ते त्यांचे सामान वगैरे होते, धान्य वगैरे ते सर्व विखुरलेलं आहे, ते पडलेलं आहे. विसरवाडी पोलीस, महामार्ग पोलीस आणि गावातले लोक त्यांना धीर दिला आणि जे महामार्गावरील 10-33 रुग्णवाहिका आहे त्याच्यामध्ये ते त्यांना टाकून विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात. बोलेरोमध्ये महिला, लहान बाळं आणि ते म्हातारे माणसं पण होते. त्यांच्या संसाराचे जे सामान होतं, गहू वगैरे, ते सर्व विसरलेलं आहे. त्यांना पोलिसांनी सरकारी दवाखान्यामध्ये घेऊन गेले. त्याच्यावर याचा उपचार सुरू आहे. दादा, काय झालं? अपघात कसा झाला? अपघात म्हणजे बॉल जाईन तुटला. बोलेरो गाडीचा? बोलेरो गाडीचा, माझी गाडी आहे. हां, बरोबर. बॉल जाईन तुटला, तिला खड्डा आल्यामुळे तर ती लगेच तिने बॉल जाईन तुटल्यामुळे पलटी झाली. आणि माझ्या गाडीत मजूर होते. कुठले मजूर होते ते? ते बडोदा घेऊन जात होतं. आमच्या गावाचे मजूर होते. कोणतं गाव? आमचं कोरी चिटाणे गाव होतं. आणि किती लोक होते? 5-7 जण होते. 5-7 जण होते. काही लागलंय जास्त? एका जणाला लागलंय वाटल्यास. हां, ते आता दवाखान्यात गेली. हां. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी रईसबाई शेख, प्रतिनिधी विसरवाडी.